नमस्कार, आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि रेडिओ मराठी चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। तर आर्या जाधव, हो आर्या जाधव हे नाव म्हणजे आता महाराष्ट्रभर इतकं प्रसिद्ध झालेलं आहे की बिग बॉस म्हटलं की आर्या जाधव आपोआप समोर येतं ऑनलाईन गेल्यावर। तर झालं असं की आर्या आता अमरावतीमध्ये आहे आणि तिचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्याच संदर्भात ती लाईव्ह आली होती इंस्टाग्रामवरती आणि त्या लाईव्हवरती तिने दाखवलं की तिचं कसं अमरावतीकरांनी स्वागत केलं आणि तिचं स्वागत करताना तिची आई खूपच दुःखी झाली, म्हणजे तिच्या डोळ्यात अश्रू आले। तिचे वडील होते आणि तिचे इतर नातेवाईक होते, शिवाय अमरावतीकर होते, तिचे फॅन्स होते, सगळ्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढली आणि बिग बॉसमध्ये तिने जे काही करून दाखवलं याबद्दल तिचं कौतुकही अमरावतीमध्ये होत आहे। असं पाहायला गेलं तर महाराष्ट्रभर होत आहे। पण एका गोष्टीची खंत वाटते की आर्या घराबाहेर गेल्यानंतरही बिग बॉसचे जे इतर सदस्य आहेत ते तिला मिस करताना बिलकुल दिसत नाही आहेत, म्हणजे त्यांना काही फरक पडलेला नाही आहे की आर्या गेली, इट्स ओके। उलट आर्या त्यांच्यासाठी एक असं कॅरेक्टर होती असं म्हणता येईल जे मल्टिपल होतं, जे आपल्या गोष्टीवर ठाम नव्हतं। कारण अरबाजनं स्पष्टपणे एका ठिकाणी संग्रामला म्हटलं आहे की तू आर्या गेली आणि बिग बॉसने तुला पाठवलं, म्हणजे तुझ्यात आणि आर्यात काही फरक नाही आहे। आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे की घरच्यांना अजून माहिती नाही आहे की घराबाहेर आर्या किती पॉप्युलर झालेली आहे। कारण जेव्हा ती घराबाहेर गेली, बिग बॉसच्या घरात जरी तिची आठवण कोणी काढत नसलं तरी अवघा महाराष्ट्र जो आहे तो तिची आठवण काढतोय आणि आर्याने एक म्हणतात ना एक जबरदस्त फॅन फॉलोईंग तिची झालेली आहे आणि आता ती लाईव्ह येत असते आणि आत्ताच नुकती लाईव्ह आली होती आणि त्यावेळेस तिने सांगितलं होतं की बिग बॉसच्या घरात नेमकं काय झालं, काय होतं, निक्कीने तिच्यासोबत काय केलं आणि तिच्या हातून जो काही प्रकार झाला या संदर्भात तिने महाराष्ट्राची माफी पुन्हा मागितली। पण तिने निक्कीची दुसरी बाजूसुद्धा सांगितली की निक्कीसुद्धा अगदी हमरीतुमरीवर येते, हातपाय चालवते आणि त्या दरम्यान ती तुमच्या कधी कानाखाली ठेवून देते तुम्हाला कळत नाही आणि निक्कीने सुद्धा तिच्या कानाखाली मारली होती असं तिने सांगितलं। आणि एक कवितासुद्धा तिने ह्या प्रकरणावर लिहिली होती जी आम्ही तुम्हाला वाचून दाखवली। तर सांगायचं असं की घरात जरी आर्याला कोणी मिस करत नसेल पण घराबाहेर सर्वत्र एकच नाव आहे, आर्या जाधव, आर्या जाधव, आर्या जाधव। आणि आर्याला पुन्हा बिग बॉसमध्ये घ्या अशी मागणी केली जाते। तर ही मागणी पुढे जाऊन खरंच म्हणतात ना पूर्ण केली जाईल की इट्स ओके म्हणत बिग बॉस पुढे चालत राहील, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तोपर्यंत बाय बाय।